नमस्कार, मी प्राजक्ता वैशाली व्लॉग्स चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आनंदीच राहा। दिवसाची सुरुवात झालेली आहे। म्हटलं पहिला लोटून झाडून घ्यावं, स्वच्छता महत्त्वाची। पहिल्यांदा स्वच्छ सर्व लोटून काढणार। त्यानंतर मुलांसाठी नाश्ता म्हणून शिरा केला होता आणि देवपूजा देखील मस्तपैकी झाली होती। मन प्रसन्न झालं। देवपूजा झाल्यानंतर सुंदर अशी पूजा झालेली आहे। देवाला नमस्कार करून आजच्या दिवसाची सुरुवात करूयात। तर बाहेर गेले तर बगळे आले होते। म्हटलं माझा मोह आवरला नाही, म्हटलं पटकन कॅमेऱ्यात कॅप्चर करावं त्यांना, म्हणून मी लगेच बगळ्यांना शूट केलं आणि लगेच इकडे आपल्या बागेमध्ये आले तर जास्वंदाचं एकच फूल उमललं होतं आज। त्यानंतर इकडे आय थिंक कळीच आहे, ती हिचीच आहे, ती पण कळी जास्वंदाचीच आहे आणि पारिजातकाची फुलं आली होती। हे एकच सुंदर फूल बघा दिसते यामध्ये आणि इकडे आलेले 2-3 तर पावसाने काय झालेली ती झडून गेलेली आहेत आणि इकडे सुद्धा मोगऱ्याची पण तीच अवस्था झालेली आहे। आली होती भरपूर पण पावसाच्या तडाख्याने ती निघून पडलेली आहेत खाली। इकडे कमळ सुद्धा 2-3 आलेले आहेत, ते अजून उमलायला वेळ लागेल। आत्ता सकाळची वेळ असल्यामुळे त्या कळ्या आहेत त्याच्या। आणि आपल्या दुसऱ्या बागेमध्ये बघा इकडे गवती चहा, स्वस्तिकची फुलं देखील आलेली आहेत। स्वस्तिकची काय नेहमीच असतात। आणि इकडे बोळामध्ये थोडीशी ह्याची मिरचीची फुलं आलेली आहेत, पण ती कळ्यात स्वरूपामध्ये आलेली आहेत आणि थोडी आहेत ती आपली मखमली, झेंडू मखमलीचा जो काय प्रकार असतो त्यामध्ये ती पण नेहमीच येत राहतात। ही दुपारची वेळ आहे। दुपारी बाहेर बघा पिवळ्या रंगाचे कमळ उमललेले दिसले, खूपच सुंदर दिसत होते। आणि ही लव्हेंडर कलरची वेगळ्या जातीची आहे, ती अगोदर लावली होती त्यामुळे ती जास्त प्रमाणात उमलतात आणि पिवळ्या रंगाचं कधीतरच उमलतं। आणि अजून हलवून बघितल्यानंतर मला अजून एक दिसलं, 2 अशी कमळं उमललेली दिसली आणि मी आत आले, दूध तापवायला लगेच ठेवलं, कणिक मळायला लागले आणि भात एका भांड्यामध्ये ठेवला। संध्याकाळच्या जेवणाची म्हटलं तयारीला लागूयाच। लगेच मुलाने देवाजवळ दिवा लावला, उदबत्ती लावली, देवाला छान प्रार्थना केली मुलाने। आणि धो पाऊस आज पडायला लागलाय संध्याकाळ करून, खूप मोठा पाऊस चालू झालेला होता। आता ही 7ची वेळ आहे, 6-7ची वेळ आहे, तरी सुद्धा बघा असं वातावरण झालेलं आहे। भरपूर मोठा पाऊस पडायला लागलाय। आता तर थोडा आहे पण थोड्या वेळानं चालू होईल मोठा। भाजीला आता मसुरा करणार आहे। मसुरा शिजवून घेतलेले आहेत, आता फोडणीला टाकून घेणार। बारीक कांदा चिरणार आहे। आमटी आहे सकाळचीच, आता चपात्या केल्या आणि भात करून घेतलेला आहे। आता म्हटलं भाजीला मसुरा करून घ्यायचा। कालच अंडं होतं ना, दाखवलं होतं मी तुम्हाला बाजार आणलेला, त्यात मसुरा देखील होत्या। म्हटलं सिंपल कांद्यावरती फोडणी टाकणार फक्त आणि लसणाची तुपाची फोडणी देणार वरून। दोन पळ्या तेल टाकणार, त्या बेताच्याच आहेत मसुरा म्हणून, त्यामध्ये थोडे जिरे टाकणार अंदाजानेच। त्यानंतर त्यामध्ये थोडी हळद टाकणार आणि हिंगचा माझ्याकडे खडा आहे, अजून हिंग आणलेला नाही, खडाच आहे हिंग, त्यामुळे हिंग घालेल थोडे, चव देखील छान येणार। आणि हा कांदा त्यामध्ये टाकणार। थोडा माझ्याकडे कढीपत्ता आहे तो देखील घालणार, छान कांदा परतून घ्यायचा
गुलाबीसर रंगावर याच्यामध्येच काय करणार, 2-3 पाकळ्या लसणाच्या त्यातच फोडणीला टाकणार, जे टेस्ट छान येईल. लसूणी मसुरा टाईप होईल ते. कांदा शिजेपर्यंत माझं होते ठेचून. यामध्ये टाकणार, यामध्ये मोठं मीठ टाकणार आणि तिखट. आणि हा थोडा मटन मसाला होता तो या मसुऱ्यामध्ये टाकणार, म्हणजे छान चव येणार त्याला. आता आज माझ्याकडे टोमॅटो नाही तर मी टोमॅटो देते. हे सर्व मिक्स करणार आणि यामध्ये घालणार. तरी पॅन्ट आणायची होती मोरे तुला. थोडंसं पळीनच स्मॅश करायचं, म्हणजे अख्खा मसूर टाईपच होणार ही. अशी देखील सिंपल मध्ये केली तर खूपच सुंदर अख्खा मसुरा बनतो. एकदा करून बघाच. काय करायचं आहे, स्मॅश करायचं आहे, म्हणजे छान एकजीव होतं ते. सेम अख्खा मसुरा टाईप होते. जवळून दाखवते.